थंडी चालू झाली की थंडी बरोबरच आजार भरपूरशे येत असतात। छोटे मोठेशे दुखणे असे शरीरामध्ये चालूच असतात। काही जणांना वाताचा प्रॉब्लेम तर काही जणांना हाड दुखण्यावरती रामबाण उपाय। त्यासाठीच आज घेऊन आलेले आहे। हे लाडू तुम्ही करून बघाल आणि खाऊन बघाल, जेवढा पण दुखण्याचा त्रास आहे तो एकदम नाहीसा होऊन जाईल। तर चला तर मग न वेळ घालवता रेसिपी बघूया। नमस्कार, मी प्रज्ञाच मेजवानीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। अशाच छान छान रेसिपीसाठी प्रज्ञाच मेजवानीला जाऊन लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग रेसिपी बघूया। 1 वाटी काजू घेतलेला आहे, 1 वाटी बदाम घेतलेला आहे, 1 वाटी अक्रोड घेतलेला आहे, त्याचबरोबर अर्धी वाटी पिस्त्याची घेतलेले आहेत। 3 ते 4 चमच घी टाकायचं, त्याच्यामध्ये बदाम टाकून चांगले खरपूस भाजून घ्यायचे। बदाम काढल्याच्या नंतर पुन्हा त्याच घी मध्ये अक्रोड टाकायचे, अक्रोड सुद्धा भाजून घ्यायचे। अक्रोड काढल्याच्या नंतर पुन्हा त्याच ह्याच्यामध्ये 1 ते 2 चमच घी घेऊन काजू भाजून घ्यायचे। काजू सुद्धा थोडासा लाल ब्राऊन कलर झाल्याच्या नंतर तो सुद्धा आपण काढून घेऊया। त्याच कढईमध्ये पिस्ता टाकायचा आहे, पिस्ता सुद्धा चांगला भाजून घ्यायचा आहे। सगळं एक एक पदार्थ आपल्याला चांगलं छानसं भाजून घ्यायचं आहे। आता ह्या कढईमध्ये अजून थोडंसं घी घ्यायचं आहे। 3 ते 4 चम्मच घी घेतल्याच्या नंतर तीळ घेतलेले आहेत, तीळ सुद्धा आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। तीळ भाजून झालेला आहे तर लगेच आता ह्याला पण काढूया। पुन्हा त्याच्याच मध्ये आपल्याला 1 वाटी खसखस घेतलेली आहे, खसखस सुद्धा आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे। भाजल्याच्या नंतर ती सुद्धा काढायची। त्याच कढईमध्ये पुन्हा घी घ्यायचं, आपल्याला 1 किलो घी लागणार आहे टोटल पूर्ण सामग्रीसाठी। त्याच्यामध्ये मगज टाकायचे, मगज सुद्धा आपल्याला छानशे भाजून घ्यायचे आहे। मगज काढल्याच्या नंतर त्याच कढईमध्ये लगेच घी घेऊन आपल्याला टरबूजच्या बिया भाजून घ्यायच्या। टरबूजच्या बिया भाजून झाल्या की त्या सुद्धा काढायच्या आणि अलसी भाजून घ्यायची। अलसी भाजल्याच्या नंतर अलसी सुद्धा काढून घेऊन लगेचच त्याच्यामध्ये सूर्यफुलाच्या बिया टाकायच्या। सूर्यफुलाच्या बिया सुद्धा आपल्याला चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत। थोडस पुन्हा घी टाकायचं आहे आणि जे फुटाणे होते फुटाणे सुद्धा आपल्याला चांगले भाजून घ्यायचे। फुटाणे सुद्धा चांगले भाजून झालेले आहेत। त्याच्याच मध्ये लगेच मी 200 ग्रॅम मखाने घेतलेले आहे। मखाने सुद्धा आपल्याला चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे। जे पण आपण घेणार आहोत ते चांगलं खरपूस भाजून घ्यायचे आहेत। भाजल्यामुळे काय होणार, जे आपण लाडू तयार करणार आहे ते जास्त काळ टिकले जातील। 4 ते 5 चम्मच घी घ्यायचे आहे। थोडे थोडे डिंक घालून चांगले असे फुलूस्तोवर भाजून घ्यायचे आहेत। डिंक भाजून झाल्याच्या नंतर ते सुद्धा आपल्याला काढायचं आहे आणि जेवढं पण सामान आपण भाजलेलं आहे त्याला थोडस थंड करून घ्यायचं आणि सगळं मिक्सर मध्ये दरदर असं वाटून घ्यायचं। अशा प्रमाणे सगळं साहित्य दरदर वाटून घ्यायचंय। फक्त तीळ खसखस हे वाटायचं नाहीये, हे आपल्याला अक्कच टाकायचं आहे। सगळं सामान वाटून घेतल्याच्या नंतर कढई तापवायची, कढईमध्ये घी घ्यायची आणि 3 ते 4 वाटी गव्हाचे घेतलेले आहेत। गहू सुद्धा चांगलं खरपूस भाजून घ्यायचंय। थोडासा कलर चेंज करायचंय, जास्त काळपट नाही करायचंय। गहू भाजल्याच्या नंतर ड्रायफ्रूट वाटून आपण ज्या भांड्यामध्ये काढलं होतं त्या भांड्यामध्येच आपल्याला गव्हाचं पीठ सुद्धा काढून घ्यायचं आहे। त्याच कढईमध्ये अर्धा किलो तेल आणि अर्धा किलो घी घ्यायचं आहे। 1 ते 1.5 किलो गुळ घ्यायचा आहे। गुळ बारीक असा कट करून त्या तुपामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि चांगला असा पातळसर पाक तयार करून घ्यायचा आहे। असा चिक्कीचा पाक वगैरे असं काही नाही, फक्त गुळ आपल्याला पूर्ण असं सेम मेल्ट करून घ्यायचा आहे, तळ करून घ्यायचा आहे। ह्या प्रकारे गुळ आता आपला तयार झालेला आहे। ज्या सामग्रीमध्ये आपण गुळ टाकायचं आणि सतत ढवळत राहायचं, एकजीव करत राहायचं, पाक टाकत राहायचं, मिश्रण हलवत राहायचं, पाक टाकत जायचं, मिश्रण हलवत जायचं। हे प्रोसेस सगळी गरमच करायची आणि सगळा पाक टाकून झाल्याच्या नंतर पूर्ण टोटल एकजीव झाल्याच्या नंतर गरमच लाडू बांधायला घ्यायचे। थंड लाडू बांधायचे नाही। थंड जर झाले तर पुन्हा थोडस पाक गरम करायचा आणि त्याच्यामध्ये घालून घ्यायचा। असे छानसे लाडू तयार होतात। आहे की नाही मग शरीरातील हाड दुखण्यांचा रामबाण उपाय। मस्तपैकी सॉफ्ट आणि तेवढे चविष्ट असे लाडू। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत प्रज्ञाच मेजवानी चॅनल वरती।